मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नंतर अतिशय महत्त्वपूर्ण अशी योजना महाराष्ट्र सरकारच्या वतीने घोषित करण्यात आलेली आहे, ती म्हणजे लाडका भाऊ योजना। व या लाडका भाऊ योजना म्हणजे हिचं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। या योजनेच्या माध्यमातून युवकांना या ठिकाणी आपण बघणार आहोत की या तक्त्याप्रमाणे मानधन प्रति महिन्याला मिळणार आहे। म्हणजे जर तुम्ही 12वी पास असाल तर तुम्हाला 6000 रुपये प्रति महिना मिळणार आहे। ITI पदविका झालेला असेल, तुमचं डिप्लोमा असेल तर 8000 रुपये प्रति महिना मिळणार आहे। आणि जर तुम्ही पदवीधर किंवा पदव्युत्तर असाल तर तुम्हाला या ठिकाणी 10000 रुपये प्रति महिना या ठिकाणी हे मानधन मिळणार आहे, जे तुम्हाला या प्रशिक्षणा अंतर्गत या प्रशिक्षण कालावधीमध्ये तुम्हाला दिल्या जाणार आहे। पण याच्यासाठी या योजनेमध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर नेमकी कागदपत्रे कोणती लागणार आहे, नेमकी पात्रता काय लागणार आहे ती आपण बघणार आहोत। हे 10000 रुपये तुम्हाला नक्की मिळतील, पण त्यासाठी महत्त्वपूर्ण अशी पात्रता मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू होतकरू तरुण बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्या तरुणांचं कुठंतरी काहीतरी या ठिकाणी बेरोजगारीतून तो मुक्त होईल, एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा। बघूया मग आपण या उमेदवारासाठी पात्रता आणि कागदपत्रे काय काय लागणार आहे। सर्वात पहिली पात्रता आहे की कोण फॉर्म भरू शकतं, तर फॉर्म भरू शकतो वय वर्ष 18 ते 35 वर्षाच्या मधातील। म्हणजे बघा, वय 18 व कमाल 35 वर्ष, म्हणजे 18 ते 35 वर्षाच्या दरम्यान असणारे तरुण या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। 18 पेक्षा कमी नसावं आणि 35 पेक्षा जास्त वय त्या उमेदवाराचं नसावं। दुसरं म्हणजे त्याची शैक्षणिक पात्रता किमान तो 12वी पास पाहिजे। 12वी नापास असेल तर चालणार नाही, 12वी उत्तीर्ण पाहिजे, किंवा ITI झालेला पाहिजे, किंवा एखादा डिप्लोमा झालेला असेल, पदवी असेल किंवा पदव्युत्तर जर शिक्षण असेल तर चालणार आहे। म्हणजे BA असेल, BCom असेल, BSc असेल, ग्रॅज्युएशन असेल तर नक्की या ठिकाणी चालणार आहे। दुसरं, तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा। यासाठी तुमच्याकडं रहिवासी दाखला पाहिजे, जो तहसील मधला असावा। जो डोमेसाईल या ठिकाणी तुम्हाला दिलेलं असतं ते डोमेसाईल तुमच्याकडं तहसील मधून काढलेलं असावं। तलाट्याचं या ठिकाणी ते डोमेसाईल चालणार नाही। बघा, उमेदवाराचा आधार नोंदणी असावी 100%। आता आधार कार्ड तर आपल्याकडे असतेच, त्यामुळे काही एवढं या कागदपत्रासाठी मला नाही वाटत काही टेन्शन येईल। आधार कार्ड असावं। उमेदवाराचं बँक खातं आधार संलग्न असावं, म्हणजे तुमचं बँकेमध्ये खातं असावं ज्या खात्याला आधार लिंक केलेलं असावं नंबर। त्यामुळं तुमच्या DBT नुसार या मार्फत या पद्धतीनुसार तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत, तर तुम्ही ज्यावेळेस पात्र व्हाल त्यावेळेस। दुसरं, उमेदवाराचे कौशल्य बघा, हे फार महत्त्वाचं आहे। उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी। म्हणजे थोडक्यात सांगायचं, तुमच्या जिल्ह्याच्या एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये तुमची नोंदणी पाहिजे, ही नोंदणी करून घ्या। ओके, बघा, रोजगार कार्यालयामध्ये तुमची नोंदणी असणं गरजेचं आहे, ज्याला आपण एम्प्लॉयमेंट ऑफिस म्हणतो। तिथं आपला एम्प्लॉयमेंट नंबर आपल्याला दिलेला असतो। एवढ्या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। मला वाटतं या वरच्या गोष्टी तुमच्याकडे सर्व आहेत, फक्त कालचं कागदपत्र तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला नोंदणी करायची आहे। लवकर नोंदणी होते, फार काही जास्त त्याला वेळ लागत नाही। त्यानंतर मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की फॉर्म कसा भरायचा, आणि तुम्ही फॉर्म भरू शकता, पात्र होऊ शकता। आणि नक्कीच फक्त बँक खातं तुम्हाला ज्या बँक खातं कुठल्याही बँकेचं असू द्या चालेल, फक्त त्याला आधार लिंकची व्यवस्था पाहिजे। आणि दुसरं म्हणजे त्याला IFSC कोड पाहिजे। असे कोणतीही बँक तुम्हाला चालते, पोस्टाचे खातं चालते, काही अडचण नाहीये, जिल्हा मध्यवर्ती सुद्धा चालते। म्हणून हात जोडून विनंती आहे सर्वांना की गरजू युवा कुटुंब यांना ही लिंक शेअर करा, गरजू युवापर्यंत ही लिंक जाऊ द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।